नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर रोज सकाळी नाश्त्यामध्ये तीच भाजी भाकरी खाऊन अगर तुम्हाला कंटाळा आला असेल, तर आज मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवून दाखवणार आहे, जो एकदा नक्की तुम्ही करून बघा, तुम्हाला फार आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग सर्वात आधी ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला इथे डो बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 2 कप मैदा घालायचा आहे. तर मी इथे मैदा व्यवस्थित चाळून घेतलेला आहे. तर तुम्ही इथे मैद्याच्या जागी गहू पिठाचा पण वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचे आहे. तर मी इथे थंड तेलाचा वापर केलेला आहे. तर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित हाताने मिक्स करायचे आहेत आणि यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आता आपल्याला हे जे पीठ आहे ते व्यवस्थित घट्टसर मळून घ्यायचं आहे. मग हे पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर आता आपल्याला हे पीठ 5 मिनिटांपर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर तोपर्यंत आपण या रेसिपीसाठी स्टफिंग बनवूया. मग ही स्टफिंग बनवण्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मी इथं 2 कप बारीक चिरलेला कोबीज घेतलेला आहे. तर तुम्ही इथे फ्लॉवर पण घेऊ शकता. तर आता आपल्याला या कोबीची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी इथे कोबीची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला या रेसिपीसाठी चटणी बनवायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला परत एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत. तर मी इथे टोमॅटो चटणी बनवणार आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला 5-6 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 10-12 करडईची पाने घालायची आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि या सर्व साहित्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि या सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी इथे टोमॅटोची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला या रेसिपीसाठी स्टफिंग बनवायची आहे. तर त्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. मग तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मग मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा हा आता व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. मग कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. आणि त्यानंतर ह्यामध्ये 10-12 करडईची पाने घालायची आहेत आणि सगळे साहित्य व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायचे आहेत. मग आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो पण आता तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. मग टोमॅटो व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. नंतर यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये ही जी कोबीची पेस्ट आहे ती सगळी घालायची आहे.
त्यानंतर मी इथे अर्धा कप बारीक चिरलेली ढबू मिरची घेतलेली आहे, तर ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन पण भाज्या घालू शकता. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहेत. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि आता ही जी स्टफिंग आहे ती 1 मिनिटापर्यंत आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे, फ्राय करून घ्यायची आहे. तर आता इथे 1 मिनिट झालेले आहे आणि ही जी स्टफिंग आहे ती व्यवस्थित शिजली आहे. आणि आता ही स्टफिंग इथे बनून तयार झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला या रेसिपीसाठी चटणी बनवायची आहे. तर त्यासाठी आपल्याला परत गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. मग तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मग मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ही जी टोमॅटोची पेस्ट आहे ती सगळी घालायची आहे. आणि मग यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार गूळ घालायचा आहे. तर तुम्ही इथे गुळाच्या जागी साखरेचा पण वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे. आणि ही जी चटणी आहे ती 2 मिनिटापर्यंत आपल्याला व्यवस्थित बॉईल करून घ्यायची आहे, उकळू द्यायची आहे. तर आता इथे ही चटणी जी आहे ती व्यवस्थित बॉईल झालेली आहे आणि ही बनून तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर आता इथे हे पीठ पण व्यवस्थित भिजलेले आहे आणि याचे मी गोळे बनवून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला या गोळ्यांना पीठ लावायचं आहे आणि याच्या आता अंडाकारमध्ये आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. तर लांब आकारमध्ये या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत, कारण आपल्याला याच्यामध्ये स्टफिंग भरायची आहे. तर मी ते एक पुरी लाटून घेतलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ही जी कोबीची स्टफिंग आहे ती व्यवस्थित भरायची आहे. मग स्टफिंग भरून झाल्यानंतर आपल्याला आता ही जी पुरी आहे ती फोल्ड करायची आहे. तर अशा पद्धतीने एका बाजूने आपल्याला ही डिझाईन बनवून घ्यायची आहे. तर मी ही अशा पद्धतीने फोल्ड केलेली आहे. तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही डिझाईनमध्ये ही रेसिपी बनवू शकता. तर या प्रकारे मी ही जी पुरी आहे ती फोल्ड करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या पुऱ्या फोल्ड करून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर आता आपल्याला ज्या ह्या पुऱ्या आहेत त्या व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही याच्यामध्ये दुसरी कोणतीही स्टफिंग भरून ही रेसिपी बनवू शकता. तर मी इथे कोबीची स्टफिंग बनवलेली आहे. तर तुम्ही इथे बटाट्याची स्टफिंग पण भरू शकता. तर आता इथे ही रेसिपी व्यवस्थित फ्राय झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने एखादी वेगळी नाश्त्याची रेसिपी बनवून टोमॅटो चटणीबरोबर नाही तर टोमॅटो सॉसबरोबर पण सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये.
तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.